हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज अतिशय सोपा असा वर्षभर टिकणारा पुदिनाचा ज्यूस आपण करून ठेवणार आहोत। तर त्यापासून सरबतसुद्धा आपण करायला शिकणार आहोत। तर चला, हे बघा, ही पुदिन्याची गड्डी घेतलेली आहे आणि ती पूर्ण त्याची पानं काढून घ्यायची आहेत। हे बघा, पूर्ण पुदिन्याची पानं काढून घेतलेली आहेत, पानं आणि स्वच्छ आता नळाच्या पाण्याखाली छान धुवून घ्यायची आहेत। आता हे बघा, धुवून घेतलेले आहेत आणि असे निथळायला ठेवायची आहेत। तर चला, साईडला आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे 2.5 कप साखर घ्यायची आहे। तुम्ही साखर कमी जास्त करू शकता, पण एका गड्डीसाठी आणि अर्धा किलो लिंबासाठी ही 2.5 कप साखर पुरेशी झाली। पुरेशी आहे एवढी साखर, काही जास्त गरज नाही। पण तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर 3-4 कप सुद्धा टाकू शकता। आता हे छान शिजवून घ्यायचं आहे पाक। तो तिकडे शिजतो आहे, तर आपण हे बघा, ही पुदिन्याची पानं आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे टाकायची आहेत। आता स्मूथ अशी पेस्ट आपल्याला करायची आहे। तर त्यासाठी हे बघा, छान आपल्याला पानं ही अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवूयात आणि एक बर्फाचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि छान पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, पेस्ट झालेली आहे। अशा पद्धतीने ही पेस्ट करून घ्यायची आहे। चला, आता पेस्ट साईडला ठेवूयात। हे बघा, हे वितळत आहे छान। हा पाक शिजवायचा आहे। तर चला, आता तो उकळतो आहे, तर मसाल्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी हे बघा, हे छोटे चमचे आहेत। जिरं हे 5 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक 6-7 काळी मिरी घ्यायची आहे आणि छान बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे। हे बघा, छान जिऱ्याची पावडर आणि ह्याची पावडर छान लागते याच्यामध्ये, चव सरबतला अजून चव छान येते, म्हणून ही जिरा आणि काळी मिरी टाकायची आहे। हे बघा, छान उकळी आली याला। मध्ये मध्ये ह्याच्याकडे पण बघायचं, उकळते किती किती उकळते किंवा किती काय, ह्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे। तर चला, आता हे आपण थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि छान पेस्ट करून घेऊयात। आता त्यामध्ये 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा नॉर्मल मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा पिंक कलरचं मीठ टाकायचं आहे। आता हे बघा, ह्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता हे पण साईडला ठेवूयात आणि पाक किती शिजला आहे तो बघूयात। हे बघा, छान मिक्स करून हलवून घ्यायचं आहे। हे बघा, आता झालेलं आहे। आता आपण ही पावडर जी केलेली आहे जिऱ्याची, हे सगळा मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। 2 मिनिटं छान उकळून द्यायचं आहे। हे बघा, आता 2 मिनिटांनी आपण ही जी पुदिन्याची पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे आणि अजून जवळपास 15 ते 20 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। दाटसर होईपर्यंत शिजवायचं आहे। तर चला, आता हा शिजतो आहे छान। हे बघा, किती हिरवा हिरवा कलर आलेला आहे ना। तर चला, सुरुवात करूया, आपण लिंबाकडे जाऊयात। ही लिंब अर्धा किलो आहेत, त्यांना छान मध्ये कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, सगळे कट करायचे आहेत। तर मैत्रिणींनो, जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे लिंबाचे 2 भाग करून घेणार आहोत।
तर हे बघा सगळे भाग करून घेतलेले आहेत आणि एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावर ही अशी जाळी ठेवायची आहे, कारण कसं बिया वगैरे खाली पडणार नाहीत म्हणून ही जाळी घ्यायची आहे आणि छान रस काढून घ्यायचा आहे. आता सगळ्या लिंबाचा रस आपण काढून घेतलेला आहे, इतका रस झालेला आहे. आता हे बघा हे उकळतं, बघा किती शिजले बघूयात. हे बघा किती छान उकळत आहे ना. आता हे बघा दाटसर होत आलेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे आणि अजून थंड होईल ना तसं अजून दाटसर होत जाणार. हे बघा आता झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि नॉर्मल थंड करून घ्यायचं आहे. आता आपण हे बघा किती छान कलर, किती छान आलाय ना. आता हे बघा, आता हे गार होतं ना तसं तसं गाढ होत जाणार ते. आता नॉर्मल थंड झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये रस ओतून घ्यायचा आहे. हा बघा, हा रस लिंबाचा ओतायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा छान मिक्स केलेला आहे. अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे. वर्षभरासाठी आपलं काम हे होऊन जातं. आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर चला थोडेसे 2 चमचे ह्याच्यातला ज्यूस घ्यायचा आहे आणि पाणी घ्यायचं आणि छान सरबत झटपट तयार होतो. तर हे छान स्टोअर करायला छान आहे. आता हे बघा पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण बॉटलमध्ये, काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. वर्षभरासाठी छान टिकून जातो हा सरबत. किती छान झालेला आहे बघा. आता आपण याच्यापासून सरबत कसा करायचा ते बघूयात. अतिशय सोपं आहे करायला. तर चला एक ग्लास घेऊयात आपण पहिला. त्यामध्ये 2 चमचे हा ज्यूस टाकायचा आहे आणि छान पाणी ओतायचं आहे ग्लासभर. आणि त्याच्यामध्ये काही साखर वगैरे टाकायची गरज नाही लागत. जर तुम्हाला हवं असेल अजून तर साखर टाकू शकता, पण ह्याला आता काही गरज नाही. छान झालेलं आहे. चला तर मैत्रिणींनो, किती छान दिसतं आहे ना आणि चवीला पण अप्रतिम झालेला होता. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता. तोवर धन्यवाद.